डिरेक्टर असतात. ते बरोबर, बरोबर. चांगलं झालंय, वाईट झालंय आणि डिरेक्टर असतात, त्यानंतर प्रेक्षक असतात, चॅनल असतात ते सांगायला. पण बेसिकली प्रोसेस मी खूप एन्जॉय करते. आत्तापर्यंत असं काही झालं नाही आणि मला त्यांची एक गोष्ट फार आवडते, की ते त्या रिटर्न मॅटरमध्ये फार अडकत नाहीत. पहिल्या दिवशीचं दडपण ते ईज झाला कारण जे.पी. सरांनी तितका तो कम्फर्ट झोन खूप क्रिएट केला नक्कीच. सगळ्यांसाठीच. नक्कीच. मलाही ते एक्सप्लोअर करण्यासारखं आहे, की प्रत्येक गोष्ट आपण इथे घेणं, हं, हं. लागून घेणं मनाला, हे किती डेंजर आहे किंवा किती आव्हानात्मक आहे, हे मला हळूहळू ते करताना आता लक्षात येईल. 2026ची सुरुवात कशी असावी? तर 2026ची सुरुवात अशी असली पाहिजे, की जिकडे नवनवीन मालिका, नवनवीन चित्रपट, नवीन नाटकं आपल्या भेटीला आले पाहिजेत. आणि या सगळ्या वर्दळीमध्ये सन मराठी वाहिनी पुन्हा एकदा एक नवीन मालिका घेऊन येते एक नवीन वर्षामध्ये. आणि त्या मालिकेतील 2 गोड कलाकार माझ्यासोबत आहेत. माझ्यासोबत अंबर आणि माझ्यासोबत योगिता आहे. सगळ्यात आधी अंबर, मला एक गोष्ट तुला सांगायला आवडेल, की ज्या मालिकेमध्ये रिक्षा असते त्या मालिकामध्ये योगिता असते आणि ती मालिका हिट होते. सो आपली सुद्धा मालिका हिट होणार आहे, त्यामध्ये काहीच वाद नाही आहे. अजून रिक्षा यावर अजून मालिका बनवा असं मी म्हणेन. म्हणजे रिक्षावाली जर ती मालिका होणार. पण जसं मी सुरुवातीला बोललो, की नवीन वर्षाची सुरुवात कशी झाली पाहिजे, तर अशी झाली पाहिजे. प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं, की नवीन वर्षामध्ये काहीतरी आपल्या नावावर असलं पाहिजे, नाही जे नावाने सुरुवात झाली पाहिजे, आणि जी आता झाली आहे. जानेवारीमध्ये आपल्या भेटीला मालिका येते. खरंच खूप सुंदर असा लॉन्च झाला. खरंच खूप सुंदर अशी कन्सेप्ट सुद्धा आहे. पण या कन्सेप्टच्या मागे ना कलाकाराच्या आधी तुम्ही एक प्रेक्षक म्हणून सुद्धा बघत असाल. मला तुमच्या दोघांपासून सुरुवात करायला आवडेल, की मालिका तर आहेच आहे, पण या मालिकेच्या संहितेकडे योगिता चव्हाण अभिनेत्री आणि अंबर गणपुडे अभिनेता व्यतिरिक्त प्रेक्षक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता? योगिता, काय सांगशील? प्रेक्षक म्हणून तर मला वाटतं की हा खूप माझा एक प्रत्येकाचा एक जॉनर असतो की मला अशा जॉनरच्या सिरियल्स आणि शोज बघायला आवडतात. तर हा कम्प्लिटली माझा जॉनर आहे की मला आवडतं हे असं बघायला. मी अजूनही काही जुने सिरियल्स आहेत, साराभाई वर्सेस साराभाई, खिचडी, हे असे शोज मी बघायचे. माझं लंचला एक रुटीन असायचं. मला पाठ आहेत, डायलॉग्स पाठ आहेत क्या मला या बात आहे, शोजचे. वा, वा. तर माझा टाईप आहे हा आणि मला त्यात काम करायची संधी मिळतेय. याबद्दल मी खरंच देवाचे खूप खूप आभार, सन मराठीचे आभार, की त्यांनी जबाबदारी आणि त्यांना असं वाटलं की हे मी करू शकते. अर्पिताचं कॅरेक्टर हे इतकं सुंदर लिहिलंय आणि ते मी करू शकते असं त्यांना वाटलं. याबद्दल खरंच मला फार छान वाटतंय की त्यांनी मला एवढी मोठी माझ्यावरती जबाबदारी टाकली आणि खूप मजा येते. आणि अजूनही त्यावर मेहनत चालली आहे आणि कलाकार कधीच तो समाधानी नसतो. नक्कीच, नक्कीच. मी तर बोलतो, की तो कलाकारांनी सतत समाधान असावं. हो, अजूनही एखादा शॉट झाला की काय केलं मी, हा. हे कसं काय केलं मी, असं ते होतं. आणि आय थिंक ते होत राहिलं पाहिजे. आणि त्यासाठी डिरेक्टर असतात. ते बरोबर, बरोबर. चांगलं झालंय, वाईट झालंय आणि डिरेक्टर असतात, त्यानंतर प्रेक्षक असतात, चॅनल असतात ते सांगायला. पण बेसिकली प्रोसेस मी खूप एन्जॉय करते. नक्कीच. अमर, तू काय सांगशील? मला सुरुवातीला जेव्हा गोष्ट सांगितली त्यावेळेला ती भावली. याचं कारण असं, की युजली आपण आता सिरियलमध्ये बघताना असं बघतो, की श्रीमंत घरचा मुलगा असतो, गरिबा घरची मुलगी असते किंवा किंवा गरीब घरचा, हा, असतं आणि बरोबर. हो, हो, असं हो. असतं. सो 2 स्तरांमधली ती गोष्ट असते. पण इथे मला ही गोष्ट आवडली, की ही दोघंही एका ह्याच्यातली आहेत. एका स्तरामधली लोकं आहेत. एकाच रिक्षामध्ये बसणारी एका लोकं आहेत. रिक्षामध्ये Yes. बसणारी, शेअर करून जाणारी शेअर ही करून लोकं जाणार आहेत. आहेत. हो, आणि हो. ही गोष्ट लोकांना जितकी अपील होते ना किंवा जितकी, कारण हे आपण डे टू डे लाईफमध्ये करत बरोबर. असतो. नक्कीच, नक्कीच. त्यामुळे हे लोकांना जेवढं अपील होतं ना, तेवढं ती सिम्प्लिसिटी या गोष्टीमध्ये होते आणि त्यामुळे मला ती जास्त आवडली नक्कीच, करायला. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. मला तुम्हाला विचारायला आवडेल, की जेव्हा मालिका लॉन्च झाली तेव्हा लेखक सुद्धा होते, दिग्दर्शक सुद्धा होते. जे.पी. सरांचं काम आपण सगळ्यांनी बघितलं आहे. जे.पी. सरांचा ऑरा कसा आहे ते सुद्धा आपण बघितलं आहे. पण जेव्हा जे.पी. सरांसोबत आपण ऑन कॅमेरा काम करतो ना, तेव्हा आम्हाला सुद्धा काम, जेव्हा आम्ही कधी कधी सेटवर पोहोचलोय, तेव्हा पत्रकारांच्या मनामध्ये सुद्धा जे.पी. सरांबद्दल भीती असली, की काही कधी होऊ शकता, कुठूनही आवाज होतो, काही होऊ शकतं. पण हे सगळं सुरू असताना त्या सरांचा विश्वास आणि त्याच्यामुळे झालेले सगळे प्रोमो, जे आता मिलियन्समध्ये आपल्याला व्ह्यूज मिळाले आहेत, काय सांगशील एकंदर ह्या दिग्दर्शकावर, वेड्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव अमर, काय सांगशील? अरे, मला खूपच, म्हणजे सुरुवातीला मी जेव्हा लोकांना सांगितलं, की लोकांनी जेव्हा विचारलं, की डिरेक्टर कोण आहेत? अरे, जे पी करतोय, जे पी सर आहेत. तर त्यांचं असं जरा झालं, "अरे, जरा जपून राहा, हा. तापट आहेत जरा वगैरे." पण आत्तापर्यंत टचवूड, हम्म. आत्तापर्यंत असं काही झालं नाही. आणि मला त्यांची एक गोष्ट फार आवडते, की ते त्या रिटर्न मॅटरमध्ये फार अडकत नाहीत. ते तो सीन बनवतात. म्हणजे सीन वाचल्यावर आम्ही एक डोक्यात इमेज क्रिएट करून आलेलो असतो सीनची, की बाबा असं असं करायचं, हे करायचं. नक्कीच. तिथे येऊन ते सगळं ब्रेक करतात आणि ते त्यांच्या पद्धतीनं जो सीन घडवतात आणि तो जास्त चांगला असतो.
आणि तो खरा असतो. म्हणजे रिअल ह्याला धरून रिअलिस्टिक ह्यानी तो सीन ते कन्स्ट्रक्ट करत असतात. त्यामुळे मला त्यांची विजन फार आवडते आणि फार चांगल्या पद्धतीने मग काही काही शॉट्स पण ते इतके, मग मी स्वतःहून जाऊन सांगतो सर मस्त झाला हा शॉट. हा. मी नसतो त्याच्यामध्ये, हम्म. पण कोणी दुसऱ्याचा शॉट बघत असताना अरे सर काय काय टेकिंग वा, केलं यार, क्या मला बात फार आहे. आवडलंय वगैरे असं जाऊन मी सांगत असतो त्यांना. सो मी थँकफुल आहे की मला खूप चांगल्या डिरेक्टर बरोबर काम करायला मिळतंय आणि जे कॅरेक्टर मधल्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे त्यांना असं कधी वाटलं काही शूट नसेल चालू, ते घरी असतील काय असतील, पण त्यांना कुठल्या तरी कॅरेक्टर बद्दल काहीतरी वाटतंय तर ते मेसेज करतात की बाबा हे आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे या गोष्टीमध्ये. आमचं सलील म्हणून माझ्या भावाचं कॅरेक्टर करतो. त्याच्या बाबतीत त्यांनी असं त्या दिवशी शूट नव्हतं, पण त्यांचा रॅन्डम एक मोठा मेसेज आला की सलील या गोष्टी करायच्यात. सो त्यांच्याकडनं पण आम्हाला खूप इनपुट्स मिळतात आणि चांगलं वाटलं. नक्कीच नक्कीच. योगेश, तू काय सांगशील? नाही, एक आदरयुक्त भीती दिग्दर्शकाबद्दल असते आणि असावी, मला असं वाटतंय ती. तर आपण ग्राउंडेड राहतो. आणि पण खरं तर ना, भीती वाटण्यासारखं ते अजिबात नाहीच आहेत ते जे.पी. सर. म्हणजे आम्हालाही जसं पहिल्या दिवशी सगळ्यांनाच असते ती भीती. जे.पी. सर असो किंवा कोणताही दिग्दर्शक असो, ती आदरयुक्त भीती असते आणि ती असावी. पण ते कॅरेक्टरबद्दल त्यांनी सीरियलच्या सुरुवातीला जेव्हा मी वर्कशॉप करत होतो ना, तेव्हा त्यांनी प्रत्येक कॅरेक्टर इतक्या छान पद्धतीने एक्सप्लेन केलेलं. माझ्या कॅरेक्टरसाठी किंवा मला काही अभ्यास म्हणून काही गोष्टी त्यांनी सांगितल्या, बरोबर की हे बरोबर. कर, हे कर, हे कर, अजून काय करू शकते. आणि प्रत्येक सीनच्या वेळेस ते त्यांचे इनपुट्स असतात. आणि इतकं ते वातावरण त्यांनी पहिल्या दिवशीचं दडपण ते ईज झाला, कारण जे.पी. सरांनी तितका तो कम्फर्ट झोन तो क्रिएट केला नक्कीच सगळ्यांसाठीच. नक्कीच. आणि ते भयंकर जोक मारतात हं. म्हणजे हा. त्यांचे जोक तुम्ही ऐकाल तर आम्ही सांगितलं एक पुस्तक लिहा तुम्ही. वा. आय थिंक Facebookवर ते बऱ्यापैकी त्यात अपडेटेड ऍक्टिव्ह आहे, आहेत. हो हो ऍक्टिव्ह हो. आहेत ते नक्कीच. जोक्स येस. इथे, आणि इथेही ते चालू असतं. त्यामुळे खूप एक हसतं-खेळतं वातावरण असतं सेटवर, त्यांच्यामुळे असतं. आणि ते की ते कधी वाटलं ना एखादा ॲक्टर नर्व्हस होते, तर पटकन काहीतरी जोक क्रॅक करून ना तो हलकं-फुलकं करतात ते वातावरण. हे नक्कीच. मी ऑब्झर्व्ह केलं त्यांच्याबद्दल. आणि खूप शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून, खूप जास्त. आणि आता तर सुरुवात आहे. आय होप की ते सगळं आम्ही बोलतो ना, जहाँ से मिले समेट लो. आय बरोबर. होप ते आम्हाला जमावं. नक्कीच. नाही, ह्या आधी सुद्धा आम्ही तुम्हाला एका 2 मालिकेतून बघितलं. तुमच्या दोघांचा ऑरा वेगळा आहे, तुमच्या दोघांचं ऑडियन्स वेगळं आहे, तुमच्या दोघांची जॉनर वेगळी आहे. जसं तू बोललीस की हे जॉनर माझ्या आवडीचं आहे, त्या पद्धतीने अबर तुझा सुद्धा एक वेगळा जॉनर आहे. पण जेव्हा आपण अशा मालिकेमध्ये काम करायला सुरुवात होतो जिकडे जॉनर खरंच खूप साधा असतो, जो प्रत्येकाच्या घरामध्ये असणारा जॉनर आहे, प्रत्येकाच्या डेली लाईफमध्ये घडणारी गोष्ट आहे. तर हे सगळं होत असताना कलाकाराला ना त्याच्या मनातला एक वेगळा अभिनेता किंवा एक वेगळी छटा सुद्धा बघायला मिळते. या मालिकेतील तुमच्या दोघांच्या कलाकारांना, म्हणजे तुमच्या दोघांच्या कॅरेक्टर मधून कोणत्या अशा छटा आहेत जी प्रेक्षकांना बघायला मिळेल? योगिता? मला खूप ना, अर्पिताचं कॅरेक्टर ही खूप साधी आहे. खूप साधी, खूप सोज्वळ अशी मुलगी आहे. ती अगदी अशी झाशीची राणी. आता अन्याय होते ना, आता मी जाऊन भांडते, भांडत नाही ती. ती अतिशय समंजस पद्धतीने तो मॅटर सॉल्व्ह करू शकते. आणि आय थिंक समीरही तसाच होय आहे. होय होय होय. तर अजून मीही ते फिगर आउट करते, की माझ्यातल्या कुठल्या छटा मला बाहेर काढता येतील. पण माझ्या आधीच्या सीरियलपेक्षा खूप वेगळं आहे हे कॅरेक्टर. आणि मी नक्कीच प्रयत्न करते. मी जे.पी. सरांच्या मदतीने काही गोष्टी वर्कआउट केलेल्या आहेत. अजूनही आम्ही काही गोष्टी वर्कआउट करायचा प्रयत्न करतोय. आणि आय होप ते लोकांना आवडेल. आणि जसं मी म्हटलं यापूर्वी पण, की जर ती तुम्हाला वाटली, की ही माझ्या घरातली मुलगी आहे, तर मी जिंकले असं समजेन. ती जर योगिता वाटली किंवा वेगळी कोणी वाटली, तर मग अजून वर्क करण्याची गरज आहे असं मला नक्कीच. वाटतं. अमर, तू काय सांगशील? मला असं वाटतं माझ्या कॅरेक्टरमधलं सिम्प्लिसिटी एक जी छटा आहे किंवा त्याचं हळवेपण असणं, हे माझ्यासाठी खूप वेगळं आहे. कारण आधी मी केलं होतं त्यामध्ये तसं ती बाजू तेवढी एक्सप्लोअर केलेली नव्हती. लोकमान्य असेल, दुर्गा असेल किंवा रंगमाजा वगैरे असेल, तर त्याच्यामध्ये ती बाजू एक्सप्लोअर केली नव्हती. याच्यामध्ये तो सिम्प्लिसिटी त्याच्यातली आणि तो हळवेपणा, म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे काही काही माणसं असतात ना, की कुठल्याही गोष्टीकडे ते इमोशनल अँगलनेच बघतात, बरोबर काही झालं तरी. बरोबर बरोबर. हा त्याच्यातला आहे. अगदी कुठेही प्रॅक्टिकल नाहीये किंवा डोक्याने विचार करणारा नाही, हा इकडनं विचार करणारा आहे. सो मलाही ते एक्सप्लोअर करण्यासारखं आहे, की प्रत्येक गोष्ट आपण इथे घेणं, लागून घेणं मनाला, हे किती डेंजर आहे किंवा किती आव्हानात्मक आहे, हे मला हळूहळू ते करताना आता लक्षात येईल. क्या बात आहे. नक्कीच. मला तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल, की जेव्हा आपण अभिनय क्षेत्रामध्ये काम करत असतो, खास करून तुमच्या कलाकारांचं, तेव्हा ना आपल्याकडे काम येत जातं, कधी कधी काम थांबतं सुद्धा, परत एकदा काम येतं. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ना ठेराव सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. ह्या आधीच्या मालिकांमधून तुम्ही काम केल्यानंतर तुम्ही दोघे सुद्धा कुठेतरी थांबलेला आहात, कुठेतरी चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही वाट बघत होतात, आणि ती आता आम्हाला पुढच्या महिन्यापासून बघायला मिळणार आहे. तर हा जो ठेराव असतो ना, तो ठेराव
कलाकारांच्या आयुष्यामध्ये किती महत्वाचा असतो? कारण का जसं मी बोललो की खूप साऱ्या गोष्टी येतात, खूप चांगल्या गोष्टी येतात, खूप वाईट गोष्टीला सामोरं सुद्धा जावं लागतं. या सगळ्या गोष्टीकडे कशा पद्धतीने तुम्ही डील करता? नाही, तो ठहराव मला वाटते खूप जास्त महत्वाचा असतो, कारण शेवटी तुम्ही आयुष्यातूनच अभिनय शिकता ना, म्हणजे नक्कीच. आयुष्यातले अनुभव हे तुम्हाला कुठेतरी तुमच्या अभिनयात हेल्प करतात. बरोबर. प्रत्येक वेळी टेक्निक वापरून, म्हणजे मी अशी आहे की मला फार टेक्निक वापरून नाही जमत गोष्टी करायला, मला इथून त्या कराव्या लागतात. ते इथे फील झालं पाहिजे मला. जर मी नाही, एखादी सिच्युएशन अशी ज्यात मी कधी पडलेच नाहीये, तर मला फार अवघड जातं ते करायला. बरोबर. तर मला 4 माणसं लागतात किंवा मला सांगा ही सिच्युएशन मध्ये कशी रिॲक्ट होते व्यक्ती, माहीतच नाहीये. सो मला वाटतं आयुष्याचा अनुभव, तुम्ही ट्रॅव्हल करणं, तुम्ही वेगवेगळ्या माणसांना भेटणं, सोशलाइज करणं. मी फार सोशलाइज नाही करायचे, पण मी आता हल्ली करायला लागले. त्यानिमित्ताने मी खूप वेगवेगळ्या लोकांना भेटते. ऑब्झर्वेशन खूप महत्वाचं असतं. सो आयुष्य जगणं चांगल्या पद्धतीने, चांगलं वाईट दोन्ही मी म्हणेन. वाईट अनुभव सुद्धा तितकेच महत्वाचे असतात आयुष्यात. तर त्यात आणि ऍक्टर्स ना खूप स्वार्थी असतात बरं का. हो. ते त्या अनुभवांमधून सुद्धा काय वापरता येईल आपल्याला अभिनयात, असे ते एकदम वेडे असतात. पण हा अनुभव बेसिकली आयुष्यात महत्वाचे आहेत असं मला नक्कीच, वाटतं. नक्कीच. अमर, तू काय सांगशील? अं, ठहराव गरजेचा असतो. कधी कधी तुम्हाला गोष्टी शिकून जातं आणि कलाकार म्हणजे ऍक्टर स्पेशली जास्त काळ त्यांचा ठहरावातच जातो असं मला वाटतं. कारण पण तो ठेरा सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो, असं महत्वाचं बोलण्यात असतं काही आणि हरकत त्या नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता ते तुमच्या पुढच्या कामावर नक्कीच. त्याचा परिणाम असतो की नक्कीच, तो नक्कीच. तो ठहरावमध्ये म्हणजे ती जी वेळ असते जिथे तुम्हाला काम नसतं आणि काही नसतं, तिथे जर तुम्ही खचून गेलात आणि हे केलं तर त्याचा परिणाम इव्हेंच्युअली काम मिळाल्यावर त्या कामावर होणार आहे. बरोबर. सो तुम्ही त्या ह्याच्यात काय करता हे फार गरजेचं असतं. माझ्यासाठी मी फिल्म्स बघतो, मी वाचन करतो, मला कुठला एखादा सीन आवडला तर मी ते त्याच्यावर काम करतो. माझं माझं काही चाललेलं असतं म्हणजे जेणेकरून मी इकडनं बिझी असेन क्रिएटिव्हली. कधी काय वाटलं तर लिहितो, काय वाटलं तर मला स्केचिंग करायला आवडतं, मी स्केच करतो. सो या गोष्टी गरजेच्या असतात. त्याचा फायदा आपल्याला पुढच्या कामात होतो क्या बात आणि आहे. तो ठहराव गरजेचा आहे माणूस म्हणून सुद्धा. कारण सतत काम केलं ना तर एका पॉईंटला तुम्ही ड्रेन आउट होतात आणि तुमचं सगळं संपतं. ते सगळं प्रेक्षकांचं स्वतः परत होतं की अरे का आम्ही हां, सारखं याच का चेहऱ्याला आम्हाला हो, बघावं असं वाटतं असं असं. होतं ते बरोबर, बरोबर. आणि मला ते तसं नाही आवडत करायला. म्हणजे मी थोडा वेळ काम करून मी गायब व्हायला तयार आहे. मग परत नव्याने काहीतरी क्या घेऊन बात आहे. यायला चालेल. मी ती ती तयारी करेन त्याच्यामध्ये. नक्कीच, नक्कीच. नाही, खरंच खूप भारी वाटतं. तुर्तास मी ते सांगतो. कारण का सुरुवात झाली आहे, पण जेव्हा आपली मालिका ऑन ग्राउंड येईल ना, तेव्हा तुमच्यात गप्पा मारायला मजा येईल. हो, कारण हो, का हो. तेव्हा शूट सुरू झालेला असेल, आपल्या चारही बाजूला लाईट्स असतील. हो. तेव्हा खरंच खूप चांगले किस्से आम्हाला ऐकायला सुद्धा मिळतील. तोपर्यंत खरंच खूप धन्यवाद लेट्सअप सोबत गप्पा मारल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक यू सो मच.